पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या एकच खळबळ उडाली आहे. ज्या तृणमूल काँग्रेस भोवती ममता बॅनर्जी यांचं राजकारण फिरत होतं, त्याच तृणमूलमध्ये आता बंडाचं वादळ घोंगावत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत जे घडलं तसंच चित्र आता बंगालमध्ये दिसू लागलंय. नेमकं काय घडलंय बंगालमध्ये आणि कुणी बंड केलेला आहे, किती आमदारांचा पाठिंबा आहे, बघूया सविस्तर. शिवसेनेसारखी तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट. ऋतव्रत बॅनर्जी फुटले, विरोधी पक्षनेते बनले. उद्धव ठाकरेंसारखा ममता दीदींचा खेला. पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. महाराष्ट्रात शिवसेनेत जशी उभी फूट पडली होती तशी उभी फूट ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये पडली आहे. ममता दीदी म्हणजे तृणमूल आणि तृणमूल म्हणजे ममता दीदी असं समीकरण होतं. विधानसभेला ममता दीदींचा पराभव झाल्यानंतर घर फिरलं तसं घराचे वासेही फिरले. एकेकाळी ममता दीदींचे विश्वासू असलेल्या ऋतव्रत बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली आहे. तृणमूलच्या 80 आमदारांपैकी तब्बल 58 आमदार ऋतव्रत बॅनर्जींनी फोडले. या आमदारांचं विधानसभा अध्यक्षांकडे वेगळ्या गटासाठी दावा दाखल करून विरोधी पक्षनेतेपदही पदरात पाडून घेतलंय. What we have done in accordance with the existing laws and rules and customs. So the question you are telling, that question in today's press conferences does not make a sense. One by one, we have claimed that the legislative party belongs to this MLAs. 2/3 of the MLAs who have owned in the symbol of Trinamool Congress. The West Bengal State Legislative Assembly, the Honorable Speaker, he has granted us, our claim has been accepted, so we want to go one step forward, one step at a time. पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या विधिमंडळ पक्षावर ऋतव्रत बॅनर्जींनी कायद्यानं ताबा मिळवलाय. हे सगळं घडत असताना भाजप पडद्यामागे सगळे सूत्र हलवतोय हे लपून राहिलेलं नाहीये. पण सगळं काही कायद्यानुसार होत असल्यानं दीदींसोबत असलेल्या नेत्यांना फक्त हा खेला पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. हमारा पास जो इंफॉर्मेशन है तो डिटेल तो अभी पता चलेगा. जे पार्लियामेंट्री पार्टी को छोड़कर पार्टी का सब जो कमेटी है सब डिसॉल्व कर दिया गया है. हे कमी की काय तर फुटलेल्या नेत्यांनी ममता बॅनर्जींनी मार्गदर्शन म्हणून काम करावं अशी भूमिका मांडली आहे. ऋतव्रत बॅनर्जी आणि फुटीर नेते तृणमूल पक्ष चालवण्यास सक्षम असल्याचंही त्यांनी सांगून टाकलंय. सब अपना अपना काम करेंगे. हम लोग चाहेंगे कि ममता दी हमारी एडवाइजर बन के रहे, हमें सलाह दे और हम लोग ये एलओपी और चीफ व्हिप को लेके दल को अच्छे से चलाए विधानसभा के अंदर. ममता दीदींवर जे राजकीय संकट आता गुदरलंय त्याच परिस्थितीतून उद्धव ठाकरेही गेले होते. उद्धव ठाकरेंना बाजूला करून एकनाथ शिंदेने शिवसेना ताब्यात घेतली. आमचीच खरी शिवसेना असा दावा जसा शिंदेंनी केला तसाच दावा तृणमूल काँग्रेसच्या फुटीर ऋतव्रत बॅनर्जींनी केलाय. महाराष्ट्रात शिवसेनेचं झालं तेच राष्ट्रवादीचं झालं. आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची ही अवस्था तशीच झाली आहे. योगायोग म्हणजे हे तीनही पक्ष भाजप विरोधक आहेत आणि प्रादेशिक अस्मिता सांगणारे आहेत. तृणमूलच्या फुटीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भाजपवर निशाणा साधलाय. जो महाराष्ट्र में हुआ वही तृणमूल के बारे में पश्चिम बंगाल में अमित शाह करने जा रहे हैं. ये उनकी हॉबी है, किसी भी राज्य को अस्थिर रखना और मैं सब कुछ खरीद सकता हूँ सत्ता के बल पर, ये दिखाना ये उनकी हॉबी है. तसं हे भारतीय जनता पार्टीचा स्वभाव आहे. नितीश कुमारचं काय झालं आता आहे राहिलं. मुख्यमंत्री कोणा झाला? भाजप झाला. नितीश कुमारचा से सुद्धा राहणार नाही येणाऱ्या विधानसभेला. गोव्यामध्ये मगोपचं काय झालं? काहीतरी राहिलं? बिलकुल राहिलेलं नाही. असे अनेक राज्य आहेत की जिथं भारतीय जनता पार्टीनं स्वतःची ताकद नसताना एखादा पक्ष हाती धरला आणि त्या पक्षाचा नंतर त्याच्यात म्हणजे जशी ती मांजरीची गोष्ट नाही का, स्वतःच्या पिल्लाच्या डोक्यावर बसून जायचं, तसा तो प्रकार भारतीय जनता पार्टी करते आणि इथं त्यांनी केलेलाच आहे ऑलरेडी. ममता दीदी या लढाऊ बाण्याच्या नेत्या आहेत. त्यांचं संपूर्ण राजकीय आयुष्य संघर्ष करण्यात गेलंय. पण यावेळी त्यांच्या पक्षातच उभी फूट पाडण्यात आली आहे. निवडणुकीतला पराभव त्यानंतर पक्ष हिसकावून घेण्याचा प्रयत्न यामुळे बंगालची ही वाघीण जखमी झाली आहे.
जखमी वाघीण परत उठून पलटवार कशी करते याकडे सगळ्या विरोधकांचं लक्ष लागलंय. मिलिंद सागरे, झी 24 तास, कोलकाता.